धरमाळी ज्याला म्हणायचे. आणि आता तो धरमाळी श्रीप्रभू बाबा आपली ती शिदोरी उष्टी करतात, शिवाशिव करतात. आणि असं म्हणून तो काय करायचा, झाडाच्या ढोलीमध्ये, झाडाची ढोली असती. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना का बॅरिस्टर आहेत? नाही ना. शेतकऱ्याला माहिती आहे, शेतामध्ये जी झाडं असतात, जंगलामध्ये जी झाडं असतात, त्या झाडाला एक ढोली असते, म्हणजे एक खोपा असतो, एक जागा असते. त्या ठिकाणी गुप्तरित्या काही वस्तू लपवून ठेवता येते, त्याला ढोली असं म्हणतात. त्या ढोलीमध्ये हा काय करायचा, ती शिदोरी लपून ठेवायचा, श्रीप्रभू बाबांनी खाऊ नये म्हणून. परंतु श्रीप्रभू बाबा त्याची शिदोरी खाऊन टाकायची. तो काढायचा, परत दुसरीकडे कुठेतरी लपवायचा, परत श्रीप्रभू बाबा जायचे, परत खाऊन टाकायचा, परत अजून कुठेतरी लपवायचा, जमिनीमध्ये लपवायचा, खड्ड करायचा, खड्ड्यामध्ये खड्ड उकरायचा, माती उकरायचा, आणि त्या माती उकरून त्याच्यामध्ये ती लपवायचा. श्रीप्रभू बाबा ती माती उकरायचे, ती शिदोरी काढायचे, आरोगणा करायचे. आणि मग त्याने एके दिवशी विचार केला की अशी कुठलीच जागा नाही का ज्या ठिकाणी देव जाऊ शकत नाही. आणि म्हणून श्रीप्रभू बाबांची एके दिवशी त्यांनी माफी मागितली आणि श्रीप्रभू बाबांना त्यांनी विनंती केली की जीजी, आज लागोनी माझी आरोगणेचा स्वीकार करावा. आजपासून आपण दररोज माझ्या आरोगणेचा स्वीकार करा. आणि आता श्रीप्रभू बाबा त्याला ती दररोज ती आरोगणा त्याची ती स्वीकार करतायत. आता त्यांनी नियम बांधून घेतला की श्रीप्रभू बाबांना खाऊ घातल्याशिवाय, श्रीप्रभू बाबांना आरोगणा दिल्याशिवाय आपण खायचं नाही. श्रीप्रभू बाबा त्याची ती शिदोरी घ्यायचे, ती खायचे आणि उच्चिष्ट प्रसाद त्याला द्यायचे. आणि श्रीप्रभू बाबा जेवण केल्याशिवाय तो जेवत नसे. श्रीप्रभू बाबांचा उच्चिष्ट असा प्रसाद तो ग्रहण करायचा, असा शेवटपर्यंत नियम त्या धर्माळ्याने केला होता. एके दिवशी श्रीप्रभू बाबा दरबाळ्याच्या तळ्याकडे जात होते. आणि दरबाळ्याच्या तळ्याकडे जात असताना त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये काही म्हशी होत्या. त्या म्हशी काय करत होत्या, स्नान करत होत्या. म्हशींचं स्नान चालू आहे. श्रीप्रभू बाबा काठावर उभे राहिले आणि काठावर उभे राहिलेल्या श्रीप्रभू बाबांनी त्या म्हशींकडे पाहिलं. त्या म्हशींकडे पाहिल्यानंतर त्या म्हशींच्या पैकी एका म्हशीच्या कपाळावर चंद्रकोर होती. काय होती, चंद्रकोर. आणि ती चंद्रकोर पाहिल्यानंतर श्रीप्रभू बाबा काय म्हणतात, ह्या पाठकाशी टिळा आहे म्हणे. या पाठकाला म्हणजे या वेदोक्त ब्राह्मणाला टिळा आहे. तिच्याजवळ दुसरी एक म्हैस होती. त्या म्हशीला चंद्रकोर नव्हती, टिळा नव्हता. श्रीप्रभू बाबा म्हणतात की ह्या पाठकाशी टिळा नव्हे, या पाठकाला टिळा नाही. जी म्हैस पाण्यामध्ये जायची, आंघोळ करायची, श्रीप्रभू बाबा म्हणायचे या ब्राह्मणाने सचेल स्नान केले आहे म्हणे. या ब्राह्मणाने सचेल स्नान केलेले आहे. आणि जी काठावर उभी राहायची तिला काय म्हणायचे की ह्या ब्राह्मणाने सचेल स्नान केलेले नाही. परत त्यांच्याकडे पाहिजे, हा ब्राह्मण चांगला आहे म्हणे, हा ब्राह्मण चांगला नाही असं म्हणायचे. त्यांच्यामध्ये एक हेला होता. तो हेला त्या ठिकाणी उभा असताना श्रीप्रभू बाबा त्या हेल्याकडे पाहतात आणि त्या हेल्याची चेष्टा करतायत. त्या ठिकाणी ब्राह्मण स्नान करत आहेत आणि त्या ब्राह्मणांनी पाहिलं की श्रीप्रभू बाबा म्हणतात या पाठकाला टिळा आहे, या पाठकाला टिळा नाही. या पाठकाने, या ब्राह्मणाने सचेल स्नान केलेले, यांनी केलेलं नाही. श्रीप्रभू बाबा आमची चेष्टा करतायत म्हणे. असं हे ब्राह्मण म्हणायचे. श्रीप्रभू बाबा हास्य करायचे, निघून जायचे. त्या दरबाळ्या तळ्याच्या काठावर अनेक गुराखी, गावातली गुरंढोरं चारण्यासाठी येत असत. ती गुराखी त्या ठिकाणी ती गुरं चारायची आणि ती गुरं चारत असताना
दुपारच्या वेळेला ते आपल्या शिदोऱ्या एकत्र करायचे, ते सगळ्या शिदोऱ्या घेऊन झाडाखाली बसायचे, भोजन करायचे. आणि असा त्यांचा तो भोजनाचा कार्यक्रम चालू असताना श्रीप्रभू बाबा त्यांना दिसले आणि श्रीप्रभू बाबांना त्यांनी विनंती केली की जीजी आमुची हा सांगा ते जेवाला आमच्या सोबत भोजन करणार, आरोग्य करणार. श्रीप्रभू बाबा म्हणायचे का नव्हे, का नाही करणार. आणि आता श्रीप्रभू बाबा त्यांच्यामध्ये येतात आणि त्या दरभाळ्या तळ्याच्या काठावर ती आरोगणा व्हायची. श्रीप्रभू बाबा आरोगणा करायचे, गुराखी देवासोबत भोजन करायची. सगळे गुराखी श्रीप्रभू बाबांना आपापल्या जवळचं ते काढायचे, द्यायचे. सगळ्यांच्या शिदोऱ्यातनं थोडं थोडं करून एक श्रीप्रभू बाबांसाठी ते भोजन स्वतंत्र काढण्यात यायचं आणि श्रीप्रभू बाबांना ते देण्यात यायचं. प्रत्येक गुराख्याला असं वाटायचं की श्रीप्रभू बाबांनी माझं भोजन स्वीकार करावं. श्रीप्रभू बाबा सगळ्या भक्तांचे, ते सगळ्या गुराख्यांची ती भोजनं करायची, सगळ्यांचा तो प्रसाद ग्रहण करायचे आणि उरलेलं त्यांना देऊन टाकायचे आणि त्या ठिकाणाहून निघून जायचे. असंच श्रीप्रभू बाबा दाबविरीकडे जायचे आणि दाबविरीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी उमाईसा नावाची एक भक्त होती. एके दिवशी त्या उमाईसाच्या घरी गेलेत आणि उमाईसाच्या घरी गेल्यानंतर श्रीप्रभू बाबांकडे तिने पाहिलंय. श्रीप्रभू बाबांची ती मूर्त, केस विचकटलेले होते, दाढी गुंतलेली होती, 16 हातांचं वस्त्र अंगावर आहे श्रीप्रभूंच्या. आणि असे आमचे श्रीप्रभू त्या उमाईसाच्या घरी येतात. आता ही उमाईसा देवाला विनंती करते की जीजी आपण येथे बसावे. श्रीप्रभू बाबांना बसण्यासाठी ते आसन घालते आहे आणि आसनावर श्रीप्रभू बाबांना बसवल्यानंतर आता श्रीप्रभू बाबांना ती विनंती करते की जीजी मी आपले केस विंचरू का. श्रीप्रभू बाबा होकार द्यायचे आणि आता तिने ती फणी आणलेली आहे आणि त्या फणीच्या माध्यमातून आता श्रीप्रभू बाबांची ती लांब असलेली ती दाढी, नाभी चुंबित खाड म्हटलेलं आहे, म्हणजे बेंबीच्या देठापर्यंत लांब असलेली ती दाढी. आणि अशी ती लांब दाढी आता ही उमाईसा विंचरते आहे. ती दाढी विंचरण्यात आली आणि दाढी विंचरल्यानंतर आता श्रीप्रभू बाबांचे ते केस तिने विंचरायला सुरुवात केलेली आहे. मोकळे असलेले ते केस, गुंता झालेला आहे बऱ्यापैकी. त्या केसांना ती स्वच्छ करते आहे, मोकळं करते आहे. अगदी ओल्या हाताने त्याला व्यवस्थित करून विंचरते आहे आणि ते विंचरल्यानंतर त्या केसातनं जू निघाली. ती श्रीप्रभू बाबांना तिने दाखवली आहे. श्रीप्रभू बाबांनी तिच्याकडे पाहिलं, परत अजून काढली, परत दाखवली. आता श्रीप्रभू बाबांच्या केसांचा, मोकळ्या केसांचा तिने तो बुचडा बांधलेला आहे. अगदी सुंदर पद्धतीने तो बुचडा श्रीप्रभू बाबांच्या त्या जटांचा बांधलेला आहे, केसांचा बांधलेला आहे. हात धुतलेले आहेत. श्रीप्रभू बाबांना विनंती केली. श्रीप्रभू बाबांना हात पाय धुवायला लावलेले आहेत. श्रीप्रभू बाबांचे हात पाय चांगले स्वच्छ धुतलेले आहेत, विराजमान केलेलं आहे, रांगोळी टाकलेली आहे, दिवाही लावलेला आहे. श्रीप्रभू बाबांसाठी आता ते मिष्टान्न भोजन तिने तयार केलेलं आहे आणि ते मिष्टान्न भोजन आता श्रीप्रभू बाबांच्या समोर तिने ठेवलेलं आहे आणि देवाला विनंती केली की जीजी माझी या आरोगणेचा स्वीकार करावा, माझ्या आरोगणेचा आपण स्वीकार करावा. आणि आता श्रीप्रभू बाबा तिचं ते भोजन करतात, निघून जातात. एके दिवशी श्रीप्रभू बाबा तिकोपाध्यायांच्या घरी बसलेले आहेत आणि तिकोपाध्यायांची पत्नी समोर आहे. तिकोपाध्यायांच्या पत्नीकडे श्रीप्रभू बाबा पाहतात आणि म्हणतात की ऐसा सर्प येईल म्हणे, असा सर्प येईल म्हणे, असा सरपटत दंश करेल म्हणे, दंश करेल तो चावल म्हणे. ती पाहते त्यांच्याकडे. श्रीप्रभू बाबांनी तिला तिचा मृत्यू सुचवलेला आहे. ना आईसा येईल म्हणे, नाही तर इकडनं येईल म्हणे, दंश करेल म्हणे. तिला वाटलं श्रीप्रभू बाबा काय सांगतायत.
आणि नेमकं तसंच झालं. एके दिवशी ती तशीच बसलेली असताना एक सर्प आला. सर्प आल्यानंतर तिकोपाध्यायांच्या पत्नीला तो चावला आणि चावल्यानंतर ती चडफडू लागली. तिकोपाध्यायांनी पाहिलेलं आहे, गावातली लोक जमा झालेली, तिला उचललेली विष बाधा दूर करणाऱ्याला बोलवण्यात आलं, परंतु कुठल्याही प्रकारे तिची विष बाधा उतरलेली नाही आणि त्या तिकोपाध्यायांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. सर्प चावून मृत्यू झालेला आहे. सर्प चावून मृत्यू झाल्यानंतर आता ती सगळी तयारी करण्यात आली, ती तिरडी बांधण्यात आली, ती सगळी तयारी करण्यात आलेली. सगळे गाव त्या ठिकाणी जमा झाले, सगळे लोकही जमा झालेले आहेत आणि तिला तिचं प्रेत आता उचलण्यात आलं, स्मशानाकडे नेण्यात आलं. आमचे श्रीप्रभू बाबा त्या वृद्धपुरामध्ये कुणाचा जरी मृत्यू झाला, कुणाचा जरी काही झालं तर श्रीप्रभू बाबा प्रत्येकाच्या शुश्रूषेला जात असत, प्रत्येकाच्या. परंतु हिच्या शुश्रूषेला श्रीप्रभू बाबा गेले नाही, कारण ती थोर खंतीची होती. भगवंताला तिची खंत आलेली होती आणि म्हणून परमेश्वराला किंवा परमेश्वराच्या साधकाला खंत येईल अशा प्रकारची कुठलीही क्रिया आपल्याकडनं होता कामा नये. लक्षात. कारण हा जो प्रसव आहे हा प्रसव वाढत जातो. आपण एखाद्या साधूचं अंतकरण दुखवलं, एखाद्या संतांचं अंतकरण दुखवलं, एखाद्या महंताचं अंतकरण दुखवलं तर ती चाल वाढते, तो प्रसव वाढत असतो आणि तो प्रसव वाढला की तो वाढलेला प्रसव परमेश्वरापर्यंत जात असतो. लक्षात घ्या. तुमच्याकडनं एखादी क्रिया होत असेल, एखादी सेवा होत असेल, एखादं दास्य होत असेल, ते करा. नसेल होत करू नका, परंतु कुठल्याही साधूचं अंतकरण दुखता कामा नये. बोलत असताना तारतम्य बाळगत जा, वागत असताना तारतम्य बाळगत जा. येर अवताराची खंती येर अवतारावर विसावी, म्हणजे एका अवताराची खंती दुसऱ्या अवताराला येत असते. याचं एक उदाहरण सांगतो. देमाईसा ही स्वामींच्या सन्निधानी आणि स्वामींच्या सन्निधानी असलेली देमाईसा एके दिवशी नागदेव आचार्यांना प्रचंड भूक लागलेली आहे आणि प्रचंड भूक लागल्यानंतर दुपारची वेळ झालेली आहे. स्वामी झाडाखाली बसलेले आहेत, भिक्षेला वेळ आहे. आज नागदेव आचार्यांना भिक्षा मिळाली नाही, भक्त मंडळी कुठेतरी गेलेले आहेत आणि नेमकी देमाईसा त्या ठिकाणी आलेली आहे. बाईसा आधी करून एक दोन भक्त त्या ठिकाणी होते आणि व्यापाराला गेलेले नागदेव आचार्य उशिरा व्यापार करून येतात. त्यांच्याजवळ काहीही नाहीये. स्वामींना त्यांची काळजी वाटते आहे. देमाईसाजवळ मात्र शिदोरी आहे. देमाईसाजवळ नागदेव आचार्य जेवून उरतील एवढी शिदोरी आहे. तिने ती शिदोरी झाडाला खुंटीला अटकून ठेवलेली आहे. आमचे स्वामी त्या शिदोरीकडे पाहतात, देमाईसाकडे पाहतात, नागदेव आचार्यांकडे पाहतात आणि आचार्यांकडे पाहिल्यानंतर, त्या देमाईसाकडे पाहिल्यानंतर आमचे स्वामी म्हणतात की बापुडे वानरे भुकेले असे. बापुडे वानरे म्हणजे नागदेव आचार्य, माझा नागदेव उपवासी आहे. ज्याप्रमाणे इकडे आमच्या श्रीप्रभू बाबांना माहीम भट्टांचा अभिमान होता ना, अगदी तितकाच अभिमान आमच्या स्वामींना सुद्धा इकडे नागदेव आचार्यांचा होता. आणि असे असलेले ते नागदेव आचार्य स्वामी आचार्यांकडे पाहतायत, शिदोरीकडे पाहतायत आणि स्वामी म्हणतात की बापुडे वानरे भुकेले असे. बिचारा नागदेव भुकेलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे. देमाईसाच्या लक्षात आलं की स्वामींना काय म्हणायचंय, परंतु तिने ऐकून ऐकल्यासारखं केलेलं आहे. तिने ती झोळी दिलेली नाही, भिक्षा दिलेली नाही, तिने नागदेव आचार्यांना ते दिलेलं नाही. ही लीळा तर घडून गेली. त्यानंतर काही दिवसांनी हीच देमाईसा आमच्या श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये येते आणि श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर ही देमाईसा श्रीप्रभू बाबांना उपहार करते. श्रीप्रभू बाबा तिच्या उपहाराचा स्वीकार करत नाहीत. लक्षात घ्या. करतील, उपहाराचा स्वीकार करतील अशा भक्तांचा. सारंग पंडिताचं सुद्धा असंच होतं. देव तो देव, बाकीचे खुंट देव. ते देवालाच मानायचे, भक्त मंडळीला मानत नव्हते. एके दिवशी स्वामी त्यांना म्हणतात
आधी येत बुद्धी होवावी, मग येतीची या परिवारावर होवावी. आमच्यावर बुद्धी नाही तुमची, आमच्या परिवारावर कुठून असेल? म्हणून परमेश्वराचा जो परिवार आहे त्या परिवारावर सुद्धा आपली तितकीच बुद्धी असणं गरजेचं आहे. नाही तर बाकीचे लोक देवालाच मानतात, साधूला मानत नाहीत, संतांना मानत नाहीत, नाही का? आपलं शास्त्र असं सांगतं, एखाद्या जीवाच्या ठिकाणी दोष जरी दिसला तरी तो दोष आपल्याला पोटात घालता आला पाहिजे. एखाद्या साधूच्या ठिकाणी दिसू द्या, तो दोष आपल्याला पोटात घालता आला पाहिजे. तुमच्या लेकराकडनं जर काही चूक जर झाली तर तुम्ही काय करता? गावभर सांगत फिरता का? हा, पप्प्यानी पोरगी पळवली, पप्प्यानी पोरगी पळवली, पप्प्यानी पोरगी पळवली असं सांगत फिरता का? गावामध्ये सांगता का? हा, नाही सांगत ना? आणि मग दुसऱ्याचं जर झालं तर मग कसं सांगता? का तुला काय माहिती पडलं का? ती म्हणते काय झालं? त्या बाळ्याने का कोणाची तरी पोरगी आणली म्हणे पळवून. परत ते अजून एखादं कोणीतरी पाहते, वट्यावर बसल्या चालू होतो कार्यक्रम. दुपारच्या वेळेस तर दणका चालू असतो. हां, ती खंत एका परमेश्वराची एका अवताराची दुसऱ्या अवतारावर जात असते. एक अवतार जर क्रोधिष्ठ जर झाले, ते जर दुखावले तर दुसरे अवतारही दुखावले जातात. असे म्हणून परमेश्वराच्या साधकांची आपण काय घ्यावी? प्रसन्नताच घ्यावी, खंती घेऊ नये. सकाळची वेळ झाली, सगळी ती तयारी झालेली आहे. आणि ती सगळी तयारी झाल्यानंतर तिकोपाध्याय आंघोळ पांघोळ केलेली आहे, मंत्रोच्चारण केलेलं आहे, सूर्याला प्रार्थना केली, आचमन केलं. आणि सगळी तयारी झाल्यानंतर आता आपल्या मुलीला म्हणजे सावित्री ही मोठी, आणि मोठ्या असलेल्या त्या सावित्रीला तिकोपाध्याय आता सांगतात की आज तुझ्या नवऱ्याचं, तुझ्या पतीचं, आमच्या पूर्वजांचं श्राद्ध घालायचंय. आपल्याला काय करायचंय? श्राद्ध. सगळा स्वयंपाक तयार कर. तिने सगळा स्वयंपाक तयार केला, उत्तमातला उत्तम स्वयंपाक तयार केलेला आहे, पंचपक्वान्न तयार केलेले आहेत. आणि ते म्हणतात की हे पंचपक्वान्न वरच्या माळ्यावर झाकून ठेव, कडी लाव, मधी कोणाला जाऊ देऊ नको. श्री प्रभू बाबा जरी आले तरी रवळांना मध्ये जाऊ देऊ नको. आपण पहिले श्राद्ध करू, पित्र करू, आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम राहू, असं म्हणून तिकोपाध्याय बाहेर निघून जातात. आणि आता तिकोपाध्याय बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी हिने ते सगळं माळावर नेऊन ठेवलेलं आहे, दुसऱ्या मजल्यावर झाकून ठेवलेले आहेत पदार्थ, कढी लावलेली आहे, बाहेर बसलेली आहे. तिथं गेल्यानंतर आता श्रीप्रभू बाबा दुडू धावत त्या ठिकाणी आले. सावित्रीकडे पाहिलं, डोळे वटारले, सरक म्हणे बाजूला. ती म्हणे मी नाही सरकणार, तुम्ही जाऊ नका मध्ये. तिला जोरात चापाट मारली, एक थप्पड लावली, ती बाजूला झाली, ती घाबरली. श्रीप्रभू बाबा वर गेले, कवाड उघडलेलं आहे, त्या ठिकाणी ते पदार्थ, सगळे पदार्थ चाखून पाहिले, सगळे पदार्थ परत ते झाकून ठेवले आणि कवाड लावून निघून गेले. थोड्या वेळाने तिकोपाध्याय आलेले. तिकोपाध्यायांनी मुलीकडे पाहिलं, तिचं तोंड लाल झालेलं. तिला विचारलं, म्हणे काय झालं? श्रीप्रभू बाबा आले होते म्हणे. मग माझ्या थोबाडीत दिली म्हणे. या दरवाजा उघडला, वर गेले, सगळे पदार्थ चाखले म्हणे, आणि सगळे पदार्थ चाखल्यानंतर निघून गेले. आता तिकोपाध्याय दुःख करू लागले. जावयाचं पितर घालायचं होतं, आज्याचं पंजाचं सगळ्यांचं पितर घालायचं होतं, परंतु श्रीप्रभू बाबांमुळे आपल्याला ते घालता येत नाही. आता आपण वाराणसीला जाऊ, काशीला जाऊ आणि तिथं ते सगळे विधी करू. नाराज झालेले, दुःख करू लागले आणि न जेवण करता तसेच झोपी गेले. सावित्री झोपी गेलेली आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि रात्री स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नामध्ये तिकोपाध्यायांना त्यांचे वडील दिसत आहेत मेलेले.
आजोबा दिसतायत मेलेले, पंजोबा दिसतायत मेलेले, जावई दिसतोय, अशी ती सगळी पित्र दिसायला लागली, मेलेली माणसं सगळी दिसायला लागली आणि सगळी ती पित्र ढेकर देत देत अशी समोर येत आहेत. तिकोपाध्याय म्हणतात, अहो काय झालं? ते म्हणतात की आतापर्यंत तुम्ही आम्हाला जेवढं खाऊ घातलं हे आमच्या काही उपयोगात गेलं नाही, परंतु आज मात्र आम्ही तृप्त होईपर्यंत जेवलो, अगदी ढेकर येईपर्यंत. तिकोपाध्यायांनी पाहिलं त्यांच्या कपाळाला टिळा नाही, गळ्यामध्ये फुलांची माळा नाही. ते म्हणतात, तुमच्या कपाळाला टिळा नाही, फुलांची माळा नाही, काहीच नाही. म्हणे तुम्ही आम्हाला केलंच नाही, म्हणे तुम्ही विधी केला नाही. म्हणे कसं काय? आज तर म्हणे मी तुम्हाला पित्र घातलेच नाही, तर मग तुम्ही जेवले कसं काय? त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही राऊळांचा प्रसाद घेतला. श्रीप्रभू बाबांनी जो प्रसाद आम्हाला दिला ना, तो प्रसाद आम्ही घेतलेला आहे. आणि असं म्हणताच ते स्वप्न मोडलं. तिकोपाध्याय खडबडून जागे झाले आणि खडबडून जागे झालेले तिकोपाध्याय मनामध्ये विचार करू लागले की अरे, आपण जर श्रीप्रभू बाबांना विनंती केली असती, 2 दंडवत घातले असते आणि श्रीप्रभू बाबांना विनंती केली असती की जीजी आपण या आरोग्याचा स्वीकार करा, आपण अगोदर ही आरोग्याचा स्वीकार करा, मग आम्ही आमचे काही पित्र असतील त्यांना खाऊ घालतो. त्यांना आम्ही गंध अक्षदा लावली असती, हार घातला असता, पूजा केली असती, तर ती पूजा पितरांना सुद्धा तशाच पद्धतीने पोहोचली असती. परंतु तो विधी आपण केला नाही आणि असं म्हणून ते दुःख करू लागलेत. बघा, आता ही वार्ता गावामध्ये आलेली, गावामध्ये तिकोपाध्यायांनी वेदोक्त ब्राह्मणांना, ज्ञानी पंडित ब्राह्मणांना सांगायला सुरुवात केली. आणि ज्ञानी पंडित ब्राह्मणांना त्यांनी सांगितल्यानंतर ज्ञानी पंडित ब्राह्मण काय म्हणतात की गोसावी ईश्वर, गोसावी खरोखर ईश्वर आहेत, आपण त्यांना ओळखू शकलेलो नाहीत, परंतु गोसावी ईश्वर आहेत. आणि म्हणून गोसावियांना खाऊ घातल्याशिवाय कुणालाही खाऊ घालायचं नाही, कुठलीही क्रिया करायची नाही, अशा पद्धतीची ब्राह्मण स्तुती करू लागले. एके दिवशी सकाळची वेळ होती, असे बरेच दिवस निघून गेले. सकाळच्या वेळेला आता ही सगळी तयारी करणं चालू आहे. श्रीप्रभू बाबांनी ते बांबू आणले, ती तिरडी बांधायला सुरुवात केलेली आहे, ती सुतळी आणलेली आहे, तो कुंकू आणलेला आहे, तो पांढरा कपडाही आणलेला आहे, ते गवतही आणलेलं आहे, मडकही आणलेलं आहे. सगळी ती तयारी ते करतायत. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीला मोठा राग आला. सावित्री बाहेर आली आणि सावित्री म्हणते, काय झालं? सकाळी काय हा कार्यक्रम लावलाय? हे चुकीचं आहे, हे कुणाच्या घरासमोर असं करत असतात का? श्रीप्रभू बाबांना ती रागवते आणि श्रीप्रभू बाबांना म्हणते, पहिलेच आमच्या घरातली 2 माणसं गेले, माझी आई गेली, माझा नवरा गेला. आणि असं म्हणून श्रीप्रभू बाबांनी आणलेलं ते तिरडीसाठी आणलेलं ते साहित्य ती फेकून देते. श्रीप्रभू बाबा आता त्या सावित्रीकडे पाहतात आणि सावित्रीला म्हणतात, 7-5 दिवसात जाईल म्हणे ना, 4-5 दिवसात जाईल म्हणे ना, 7-5 दिवसात जाईलच म्हणे. श्रीप्रभू बाबा जो शेवटचा शब्द बोलायचे ना, तो खरा व्हायचा. आता श्रीप्रभू बाबा म्हणतात की 7-5 दिवसात जाईल म्हणे. 7-5 दिवस गेले आणि तिकोपाध्यायांची तब्येत खराब झालेली आहे. तिकोपाध्यायांची तब्येत खराब झाली, तिकोपाध्यायांचा मृत्यू झालेला आहे. सगळा समाज त्या ठिकाणी जमा झाला. गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते तिकोपाध्याय, वेदोक्त ब्राह्मण होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं होतं. गावामध्ये चांगला दबदबा होता. श्रीमंत व्यक्ती होती. धर्मवान कर्मवान असे असलेले तिकोपाध्याय यांचा मृत्यू झाला. गावातले लोक त्या ठिकाणी जमा झाले. केशव नायक वगैरे अशी सगळी मोठी मंडळी, उपासनी वगैरे सगळी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आल्यानंतर आता तिकोपाध्यायांचा तो विधी करायला सुरुवात झाली. तिकोपाध्याय हे निपुत्रिक होते, म्हणजे त्यांना 2 कन्याच होत्या, मुलगा नव्हता. आणि म्हणून श्रीप्रभू बाबा त्यांना अगदी आपल्या वडिलांची जागा देत. आणि तिकोपाध्याय सुद्धा श्रीप्रभू बाबांना अगदी मुलासारखं सांभाळत. त्यांनी काहीही केलं तरी ते काहीही म्हणत नसत. आणि असे असलेले तिकोपाध्याय यांचा तो शेवटचा विधी श्रीप्रभू बाबांनी ती सगळी मुलाची कर्तव्य पार पाडलेली आहे.
सगळी मुलाची कर्तव्य पार पाडली. ती तिकडे तयारीही करण्यात आलेली आहे, तो कपडाही बांधण्यात आलेला आहे, ते मडकंही तयार करण्यात आलं, त्या मडक्यामध्ये पाणीही भरण्यात आलेलं आहे, एक छोटंसं असलेलं ते गाडगं त्या हातामध्ये धरण्यात आलेलं आहे. त्या तिकोपाध्यायांच्या त्या तिरडीला श्रीप्रभू बाबांनी स्वतः खांदाही दिलेला आहे. आणि आता श्रीप्रभू बाबा ते पुढेही चालतायत. सरण रचण्यात आलं, सरणावर त्या तिकोपाध्यायांची ते शव ठेवण्यात आलं आणि ही प्रदक्षिणा श्रीप्रभू बाबांनी मारलेली आहे त्यांच्या प्रेताच्या आजूबाजूला. आणि त्यांची सगळा विधी अगदी पोटच्या मुलासारखा सगळा विधी श्रीप्रभू बाबांनी स्वतः केलेला आहे. हे थोर भाग्याचे होते, थोर कणवेचे होते. तिकोपाध्याय जे होते हे अत्यंत कणवेचे. आणि म्हणूनच श्रीप्रभू बाबा त्यांच्या आवारामध्ये जवळजवळ किती वर्ष राहिले? 60 वर्ष राहिलेले. 60 वर्ष श्रीप्रभू बाबा त्यांच्या आवारामध्ये राहिले. ज्यावेळेस प्रेत निघत होतं श्रीप्रभू बाबा म्हणतात दही भात आणि म्हणे. दही भात मागवलेलं आहे, दही भात सावित्री देत नाही. श्रीप्रभू बाबा प्रेत हालू देत नाही. सावित्री म्हणते की ही काही दही भात खाण्याची वेळ आहे का? श्रीप्रभू बाबा म्हणतात अगोदर दही भात आण. गावातले लोक जमा झालेले आहेत. लोकांच्या लक्षात आलं जर श्रीप्रभूंना जर दही भाताची आरोग्यांना दिली नाही तर श्रीप्रभू बाबा प्रेत उचलू देणार नाहीत. गावातले लोक म्हणतात श्रीप्रभू मागत असतील तर देत का नाही आहेस? ती म्हणते हा काय प्रसंग आहे का दही भात खाण्याचा? त्यावेळेस गावातले लोक म्हणतात की गोसावी ईश्वर आहेत, त्यांच्या या लीळेमागे त्यांचा काहीतरी उद्देश असेल. आणि असं म्हटल्यानंतर आता ही सावित्री वर जाते, मडक्यातनं दही काढते आणि ते दही तो भात श्रीप्रभू बाबांना आरोगणा देते आहे. ते आरोगणा श्रीप्रभू बाबा करतात आणि मग हा सगळा शेवटचा विधी होतो. आज सुद्धा ते स्थान ज्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा तिकोपाध्यायांच्या घरी त्या आवारामध्ये दशक्रिया घेत आहेत, ज्या ठिकाणी दशक्रिया घेतली म्हणजे जे दही भाताची आरोगणा श्रीप्रभू बाबांनी केली त्या स्थानाला दशक्रियेचं स्थान म्हणतात. आणि जर कुठल्या एखाद्या गावामध्ये एखादे सद्भक्त जर वारले, मानुभावपंथी असतील, उपदेशी असतील, तर त्यांचा त्या स्थानाला उटी आणि उपहार केला जातो. असं या स्थानाचं, या जागेचं पावित्र्य एक महत्त्व आहे. अशा अनेक लीळा. एके दिवशी दादोस आले आणि दादोस आल्यानंतर दादोसांना प्रश्न पडला. दादोस श्रीप्रभू बाबांना भेटलेले आहेत, श्रीप्रभू बाबा बसलेले आहेत, श्रीप्रभू बाबांच्या जवळ गेले, श्रीप्रभू बाबांना दंडवत केला, 2 दंडवत घातले, श्री चरणी लागले, श्रीप्रभूंच्या जवळ बसले. आणि आता हे दादोस श्रीप्रभू बाबांना प्रश्न विचारतात की जीजी आमचे गोसावी कवनीकडे असते, आमचे गोसावी कुठे आहेत? आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज कुठे आहेत? आणि त्यावेळेस श्रीप्रभू बाबा म्हणतात आओ मेला कानडी भालगावी जाय म्हणे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कानडी भालगावला आहेत, तिकडे जाय म्हणे. आणि आता दादोस कानडी भालगावला गेले. जालन्याला स्वामींचं वास्तव्य आहे आणि स्वामींनी महादाईसाला आणि भट्टोबासांना म्हणजे नागदेव आचार्यांना पाठवलेले. कुठे पाठवलं? रुद्रपूरला पाठवलं. श्रीप्रभू बाबांच्या भेटीसाठी पाठवलेलं आहे. आणि श्रीप्रभूंच्या भेटीसाठी पाठवल्यानंतर आता मजल दर मजल करत दिवसांमागनं दिवस जात होते. तो प्रवास चालू होता आणि एके दिवशी तो प्रवास संपला. नागदेव आचार्य, भटोबास आणि महादाई साहेब रुद्रपूरला येऊन पोहोचलेले. रुद्रपूरला आल्यानंतर त्यांनी आपलं साहित्य वगैरे काढलं. ते सगळं साहित्य एका ठिकाणी बिडार, ज्या ठिकाणी त्यांना राहायचं होतं त्या ठिकाणी ते सर्व ठेवलेलं आहे. आणि आता स्वयंपाक करायचा म्हणून ते बघू लागले तर त्या ठिकाणी सरपण नव्हतं. आणि सरपण आणण्यासाठी आता निघालेले आहे. सरपण शोधण्यासाठी निघालेले असताना 5 पिंपळाजवळ श्रीप्रभू बाबा खेळ खेळत आहेत आणि श्रीप्रभू बाबांची ती मूर्त भक्त महादाईसांनी पाहिली आणि भट्ट महादाईसांनी ती मूर्त पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो आहे. महादाईसा
स्वामी त्या श्रीप्रभू बाबांच्या जवळ येतात आणि श्रीप्रभू बाबांच्या चरणारविंदी माथा टेकवतायत, श्रीप्रभू बाबांचं दर्शन घेत आहेत. श्रीप्रभू बाबा मोठ्या प्रेमाने त्यांच्या डोक्यावरनं तो मायेचा हात फिरवतात आणि त्या भक्तांना श्रीप्रभू बाबा अत्यंत प्रेमाने विचारपूस करतायत. आणि आता श्रीप्रभू बाबा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणतात, अहो हे तर श्री चांगदेव राऊळाची आहे म्हणे. म्हणजे आपण तर श्री चांगदेव राऊळांचे भक्त आहात, त्यांचे शिष्य आहात. श्रीप्रभू बाबा मोठ्या प्रेमाने मोठ्या कौतुकाने महादाईसाकडे पाहतायत, भट्टोबासांकडे पाहतायत. आणि भट्टोबास श्रीप्रभू बाबांना म्हणतात की जीजी, आता आम्ही आपल्या सन्निधानामध्ये आलेलो आहोत. आम्हाला स्वामींनी पाठवलेलं आहे. स्वामींचं वास्तव्य आता सध्या श्री क्षेत्र जालना म्हणजे हिवरळी या ठिकाणी आहे. आणि स्वामींनी आम्हाला सांगितलं की आपण श्रीप्रभू बाबांना भेटण्यासाठी जा. श्रीप्रभू बाबांना क्षम वार्ता विचारा, कसे आहात आणि आमचा दंडवत सांगा, आमचा दंडवत श्रीप्रभू बाबांना सांगा. श्रीप्रभू बाबांनी हास्य केलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा एकांकातला तो प्रवास चालू आहे. एकांकातली लीळा आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज त्या 7 पुड्यांच्या डोंगरातनं निघालेले आहेत ना, 7 पुड्यांच्या डोंगरातनं निघाल्यानंतर त्या ओरंगल देशाकडे स्वामींचा प्रवास चालू आहे. आणि तिकडे जात असताना एकटे आहेत स्वामी. कमरेला एक वस्त्र आहे, गौरवर्ण स्वामींची श्रीमूर्त, मोकळे केश आहेत, सुंदर अगदी 32 लक्षणांनी युक्त असलेली स्वामींची ती मूर्त, सुंदर असे ते स्वामींचे डोळे, त्या डोळ्यांमध्ये बघावं आणि बघतच राहावं अशी ती स्वामींची मूर्त. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या कमरेला एक वस्त्र आहे, एक खांद्यावर वस्त्र आहे आणि सर्वज्ञ चालतायत. संन्यासी आहे, त्या संन्याशाची आणि स्वामींची भेट होते. तो स्वामींना दंडवत करतो आणि स्वामींना दंडवत केल्यानंतर तो स्वामींना म्हणतो की जीजी, मी घोडाचोडींचा शिष्य आहे. माझे गुरु तिकडे असतात. कुठे? जंगलात. बरं, जंगल तर जंगल. त्या ठिकाणी माझे गुरु असतात. त्यांचं नाव आहे घोडाचोडी आणि मी त्यांचा शिष्य आहे. मी माझ्या गुरूंना भेटण्यासाठी निघालेलो आहे. मी आपल्यासोबत राहू शकतो का? स्वामींनी मानेनेच होकार दिलेला आहे. आता स्वामी चालताय, स्वामींच्या सोबत हा घोडाचोडींचा शिष्यही चालतोय. स्वामी गावामध्ये भिक्षेला जायचे, हातावर भिक्षा मागायचे आणि झाडाखाली येऊन भिक्षांना भोजन करायचे. घोडाचोडींचा शिष्य चाटणी करायचा. चाटणी म्हणजे अन्य संन्याशांचा एक, चाटणी म्हणजे भिक्षेचाच एक प्रकार आहे. ज्या ठिकाणी भिक्षा वाढली जाते ना, त्या ठिकाणी ती चाटणी, ती भिक्षा घ्यायची, त्याच दारामध्ये त्याच घराच्या समोर उभं राहायचं आणि त्याच ठिकाणी खाऊन मोकळं व्हायचं. परत पुढच्या घरी जायचं, परत भिक्षा मागायची, परत ती भिक्षा घ्यायची, ती खायची, असं पोट भरेपर्यंत करायचं. असा हा सगळा कार्यक्रम चालू असताना एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि हा घोडाचोडीचा शिष्य स्वामी झाडाखाली बसलेले आहेत. आणि झाडाखाली बसलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू स्वामींना ती आज्ञा विचारतो आणि घोडाचोडी शिष्य म्हणतो, हे प्रभू, आपण या ठिकाणी बसा, मी गावात जाऊन भिक्षा मागून येतो. आता हा घोडाचोडी शिष्य निघालेला आहे, गावामध्ये आलेला आहे. गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये एका घराच्या समोर उभा राहिला आणि भिक्षामदेही असं म्हटलेलं आहे. जसं भिक्षामदेही हा शब्द ऐकला ना, त्या घरातल्या गर्दनीने बघितलं, विचार केला की राग आला. अरे, फुकटचं खातोस काय? थांब, तुझी आज खोडच मोडते. आणि त्या स्त्रीने पाहिलं, चुलीवर गरम असा आंबील शिजत होतं.
संन्यासी दाराच्या समोर उभा आहे. या स्त्रीने एका पळीमध्ये ते आंबील घेतलेलं आहे. तसंच गरम असलेलं चुलीवर धगधगणार ते आंबील चमच्यामध्ये घेतलेला आहे. तो चमचा घेऊन आता ही स्त्री घरात दरवाजाकडे आलेली आहे. हा जोगी, हा संन्यासी तिच्या घराच्या समोर उभा आहे. मान खाली आहे, हात वर आहे. आणि जसं या स्त्रीने त्याच्या हातांवर ते आंबील टाकलं ना, हात भाजलेला आहे, चरखाप झालेला आहे. त्यांनी तसंच ते आंबील चाटलेलं आहे. प्रचंड राग आलेला त्याला, प्रचंड राग आला की अरे मला एवढं उकडलेलं खाऊ घालतेस काय. आणि आता त्या रागाच्या भरात त्यांनी तोच हात त्याच घराच्या भिंतीला पुसला आणि जलजाव भाई जलजाव असं म्हटलं. बस असं म्हणताच ते घर पेटलेलं आहे. आगीचे लोळ उठू लागलेले आहेत. त्या घराची आग दुसऱ्या घराला लागली, दुसऱ्या घराची आग तिसऱ्या घराला लागली. करता करता सगळं गाव जळायला लागलं. आणि मोठ्या आवेशाने हा संन्यासी आता गावाच्या बाहेर येतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या जवळ येतो. स्वामी झाडाच्या खाली बसलेले आहेत, डोळे बंद आहेत. आणि स्वामींजवळ आता हा येतो. आणि स्वामींजवळ आल्यानंतर स्वामींना म्हणतो, बघितलं का मी काय केलं. तसं स्वामींनी डोळे उघडले, त्याच्याकडे पाहिलं. आणि आता तो स्वामींना सांगतो, मी गावामध्ये भिक्षेला गेलो होतो. एका स्त्रीने त्या चुलीवर उकडणार ते आंबील, माझ्या गरम असलेलं आंबील माझ्या हातावर टाकलं आणि मी गावात जळवून टाकलं. तसं स्वामींनी त्या गावाकडे बघितलं तर गावातनं संपूर्ण गाव पेटलेलं आहे. आगीची लोळ उठतायत, लोकांची धावपळ सुरू होतंय. कोण कुठे पळतंय, कोण कुठे पळतंय. आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज पाहतात, अरे बाप, हेसनी भूत हिंसा, एवढ्या जीवांना मारलंस, गाव जाळलेस, आणि वरण दुःख न करता हसितोसी, वरून दुःख न करता हसतोस. आता येथून तुमचा सांगातू नक्की जे, आता आम्ही तुमचा सांगात करणार नाहीत. आणि स्वामींनी त्याच्यासोबतचा तो सांगात तोडून टाकलेला आहे. दुःखिस्त झालेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू रुद्रपुराच्या दिशेने प्रवास करतायत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री क्षेत्र परमेश्वरपूरला आलेले आहेत. आणि रुद्रपूरला आल्यानंतर श्री प्रभू बाबांची भेट घेण्यासाठी त्यावेळेस श्री प्रभू बाबा आळंदीला होते. आळंदीच्या त्या स्थानाजवळ श्री प्रभू बाबा उभे आहेत. आणि मागच्या बाजूने आमचे स्वामी येतात आणि मागच्या बाजूने आपल्या श्री गुरूंना घट्ट मिठी मारतायत. श्री प्रभू बाबा म्हणतात, आओ मेला सोड म्हणे ना, सोड म्हणे, सोड सोड म्हणतात. स्वामींनी सोडलं. श्री प्रभू बाबांच्या पाया पडतायत आमचे स्वामी. आणि आता श्री प्रभू बाबांनी समोरून स्वामींना घट्ट आलिंगन दिलेलं आहे. आता माझा होय म्हणे, आता माझा आहेस म्हणे. आपल्या श्री गुरूंच्या चरण सान्निध्यामध्ये आल्यानंतर स्वामींना सुद्धा शांत वाटलेलं आहे. म्हणून श्री गुरूंजवळ गेलं पाहिजे, श्री गुरूंचा सांगात केला पाहिजे. त्यांच्याकडनं परमेश्वर अवतार आहेत, दोघंही परमेश्वर अवतार आहेत. परंतु तरी सुद्धा भगवंताने आपल्याला श्री गुरूंचं महत्व कसं असतं हे लक्षात आणून दिलेलं आहे. त्या श्री गुरूंचं महत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे मंडळी. आणि म्हणून श्री गुरूच्या चरण सान्निध्यामध्ये गेलं पाहिजे. जीवन घडत असतं. अगदी माकडासारखी माणसं आणि त्या माकडासारख्या माणसांना माणूस बनवण्याचं काम हे श्री गुरु करत असतात. मी ज्यांच्या छत्रछायेखाली लहानाचा मोठा झालो आणि तुमच्या समोर बोलण्या योग्य झालो, असे माझे निमित्त गुरुवारी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर, वयोवृद्ध, तपवृद्ध, जाडवृद्ध श्री अनुसयानंदन महानुभाव आश्रमाचे संस्थापक संचालक श्री वावड्याचे मोठे बाबा, आणि ज्यांच्या चरण सान्निध्यामध्ये राहून ब्रह्मविद्येचं ज्ञानार्जन केलं असे माझे विद्यागुरुवर्य मायंबा कुळाचार्य श्री अमृते मोठे बाबा, या दोघंही श्री गुरुजींनी मला घडवण्याचा प्रयत्न केला. जे माझ्या श्री गुरुजींनी मला प्रसन्नतेने दिलं, मलाही दोन गुरु असे भेटले
माझे श्री गुरुजी म्हणजे ज्यांनी माझं संगोपन केलं, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं. लहान असताना मी आश्रमात आलो, ते श्री गुरुजी म्हणजे आमचे बाबा वावड्याचे. बाबांनी आम्हाला श्रीमद भगवद्गीता शिकवली. परंतु बाबांचं असं होतं, बाबा कधीही विचारल्याशिवाय सांगत नसत. विचारलं तर सांगायचे, न पुसता सांगत नव्हते. अगदी श्री प्रभू बाबांसारखे असे आमचे वावड्याचे आमचे श्री गुरुजी. अगदी साधं बोळ बाबांचं काम. त्यानंतर मला योग आला आचार्य श्री अमृती मोठी बाबांचा, आणि बाबांच्या चरण सान्निध्यामध्ये राहून ब्रह्मविद्येचं अध्ययन मी केलं. अशा दोघही गुरूंचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्याला जे गुरु लाभलेले आहेत, प्रत्येक गुरुने प्रत्येक संतांनी आपल्याला जे जे दिलेलं आहे. बाकीची मंडळी म्हणते की आम्ही त्यांचा उपदेश घेतला म्हणजे गुरु केला, तेच आमचे गुरु आहेत, बाकीचे गुरु नाही. भगवान श्री दत्तात्रय महाराजांना किती गुरु होते? 24 होते. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात की भाजी गुरु मानावा. ज्याने आम्हाला भाजी कशी निसायची हे शिकवलं ना, आम्ही त्यांना गुरु मानलं पाहिजे. जयापासून जो गुण प्राप्त झाला त्याला मानलं पाहिजे. मग ती छोटी छोटी गोष्ट असू द्या. आणि जर कोणी ब्रह्मविद्या शास्त्र जर आम्हाला सांगत असेल तर त्याला आम्ही श्री गुरु मानलंच पाहिजे. आणि म्हणून अशा आपल्या जीवनाला आकार देणारे सर्वच गुरु, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आजची कथा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. सर्वांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहायचंय.